अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राचा जीवलग मित्रानेच काटा काढून खून केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पळसखेड येथे 29 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली। पळसखेड येथील राजाराम गजानन जायभाये व संतोष मदन थोरवे यांचे मित्रत्वाचे संबंध होते। त्यामुळे संतोष यांचे राजारामच्या घरी येणे जाणे होते। त्यातच राजारामच्या पत्नीसोबत संतोषची जवळीक वाढली होती। 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी राजाराम हा संतोषच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी गेला। मात्र तो घरी न परतल्याने शोधाशोध केली असता राजाराम जायभाये वय वर्ष 30 हा संतोष थोरवेच्या शेतात 29 ऑक्टोबरला मृत अवस्थेत आढळून आला। राजाराम जायभाये यांनी शेतात आत्महत्या केल्याची वार्ता गावात पसरवण्यात आली। मात्र याबाबत मृतकचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लोणार पोलीस स्टेशनला मृतक राजारामची पत्नी व संतोष थोरवे यांच्या अनैतिक संबंधात राजाराम अडचण ठरत असल्याने संतोष थोरवे यांनीच गळा दाबून राजारामचा खून केल्याचे फिर्याद दाखल केली। मैताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी आरोपी संतोष मदन थोरवे वय वर्ष 34 पळसखेड याला शिताफीने अटक करून त्याच्या विरुद्ध भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला। लोणार पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी संतोष थोरवे यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर घटनेची पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस कर्मचारी संजय जाधव, नितीन खराडे, गणेश लोंढे, ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत। काही लोक अनैतिक संबंध का ठेवतात? प्रेम ही अशी भावना आहे जी अंतःकरणास एकमेकांशी जोडते। प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते। प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनत असते। अशा परिस्थितीत जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा दरवाजा कुमकुवत होतो। आज लग्नानंतर घटस्फोटाची अधिक प्रकरणे पाहायला मिळतात। घटस्फोटाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोक आपल्या जोडीदारासोबत कंटाळले जातात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ लागतात। या आधुनिक युगात अनैतिक संबंध एक फॅशन बनली आहे। असे बरेच लोक आहेत जे वर्षानुवर्ष त्यांच्या प्रेमाचे खरे नाते टिकवून आहेत। जेव्हा नातेसंबंधातील दोघेही एकमेकांविषयी निष्ठावान आणि विश्वासू असतात तेव्हाच नातेसंबंध अतूट जोडता येऊ शकते। हे तथ्य आपण नाकारू शकत नाही। वास्तविक दीर्घ संबंध ठेवण्यासाठी या नात्यावर प्रेम विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे। परंतु असे असूनही बरेच लोक आपला जोडीदार सोडून तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात। जाणून घ्या अशी कोणती कारणे आहेत जी पती पत्नीला एकमेकांपासून दूर नेतात आणि त्यांना अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडतात। भूतकाळ। प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा भूतकाळ असतो। अशा परिस्थितीत कुटुंबाच्या इच्छेने पुढे जाण्यासाठी आपण भूतकाळाचे प्रेम सोडून लग्न करतो, परंतु आपले अंतःकरण ते संबंध टिकवून ठेवण्यास असमर्थ असते। बऱ्याचदा पुरुष त्यांचे पहिले प्रेम विसरत नाहीत आणि भूतकाळातील आठवणी येताच अधिक कल त्यांचा तिकडे वळतो। शारीरिक आणि मानसिक गरजा। प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला शारीरिक आणि मानसिक प्रेमाची आवश्यकता असते। अशा परिस्थितीत जर त्यांना आपल्या जोडीदाराकडून हे प्रेम मिळत नसेल तर ते तिसऱ्या व्यक्तीकडे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आकर्षित होतात, जे अवैध संबंधांचे मुख्य कारण बनते। एकटेपणा। काही लोक खूप भावनिक असतात। अशा परिस्थितीत जर त्याला आतून एकटे वाटत असेल आणि स्वतःकडे भावनिक झुकाव जाणवत असेल तर तो तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात करतो। जर आपल्याकडे आपल्या जोडीदाराशी भावनिक दृष्ट्या मजबूत नातेसंबंध असेल तर कोणीही आपणामध्ये मतभेद निर्माण करू शकत नाही। नात्याला कंटाळणे। विवाह हा सर्वात पवित्र संबंध मानला जातो। या नात्यात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढला पाहिजे। अशा परिस्थितीत जोडीदाराने आपल्याला आपला वेळ दिला नाही तर संबंधात कंटाळा येतो आणि समोरील पीडित व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीच्या शोधाला
महत्त्व देण्यास सुरुवात करतो। भांडणात बदला घेण्याची मानसिकता। जोडीदाराबरोबर भांडणं होणे हे सामान्य आहे, परंतु कधी कधी विवाद इतके वाढतात की नात्यात फाटा फुटतो आणि एकमेकांकडून सूड गवण्याच्या भावनामुळे तिसरा माणूस आपल्या व्यक्तीच्या जवळ येतो। शारीरिक संबंधांमध्ये कमी। अनेकदा महिला पतीसोबतच्या शारीरिक संबंधांशी समाधानी नसतात। ही गोष्ट महिला आपल्या पतीला सांगत नाहीत, त्यामुळे ते अनैतिक संबंधांचा मार्ग स्वीकारतात। अयोग्य विवाह। कमी वयाच्या मुलींचं लग्न हे जास्त वयाच्या व्यक्तीशी केलं जात होतं, त्यामुळे अशा मुली नंतर या व्यक्तींसोबत समाधानी असू शकत नव्हत्या, त्यामुळे अशा मुली त्याच्या वयाच्या मुलांकडे आकर्षित होतात। पैशाचा मोह। पैशाचा मोह हा आत्ताच्या महिलांमध्ये वाढल्याने ते बाहेर अनैतिक संबंध ठेवतात। अशा अनेक घटना देखील समोर येत आहेत। पतीद्वारा इच्छा पूर्ण होत नसल्याने, खर्च करायला पैसे मिळत नसल्याने महिला पैसेवाल्या व्यक्तींशी अनैतिक संबंध ठेवतात। अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्ह्यात पुणे प्रथम स्थानी। राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडांच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे। राज्यात गेल्या वर्षभरात 2330 हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत। मात्र यातील सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेले पुणे हे शहर अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या हत्याकांडांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। पुण्यात अनैतिक संबंधातून सर्वाधिक 10 हत्याकांड घडले आहेत, तर नागपुरात 7 हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार आहे। मुंबईत मात्र केवळ 3 हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची नोंद आहे। अनैतिक संबंधांतून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे शहर पहिल्या स्थानावर आहे। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या वर्षी 2330 खुनाच्या घटना घडल्या आहेत। हत्याकांड घडण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत। त्यात जुने वैमनस्य, राजकीय द्वेष, युवक युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, दरोडा टाकताना केलेला विरोध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे। अनैतिक संबंधांतून घडलेले गुन्हे राज्यांनुसार: महाराष्ट्र 232, आंध्र प्रदेश 186, मध्य प्रदेश 161, कर्नाटक 152, तामिळनाडू 140। दरम्यान पत्नीचे अन्य पुरुषांशी किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधांतून सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहे। पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे खून केल्याच्या घटनांमध्ये सुद्धा गेल्या वर्षात वाढ झाल्याची नोंद आहे।